नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सनी हा धावतच बाहेर येतो आणि अक्षय, अभि, आनंद आणि आस्मी त्यांना म्हणत असतो की खरंच खूप वेडी बाई आहे ती, कसं बसं मी तिला थांबवलं. आता जो प्लॅन आपण केलेला आहे तो लगेच आपण पटापट करूयात. खरंच ती वेडी बाई आहे, नाहीतर तिचं जर परत डोकं फिरलं तर ती काही पण करू शकते. त्यामुळे तिला आपण नाही थांबू शकत. तेवढ्यात लगेच रमा ही रेवाबरोबर जे बोलत असते तर ते मोबाईलवर ऐकायला यायला सुरुवात होते. तेव्हा लगेच कान देऊन सर्वजण ऐकायला सुरुवात करतात. रमा म्हणत असते की रेवा, अगं तुझं मला कौतुक वाटतं. इतकं सगळं करून सुद्धा तू किती बिनधास्त आहे, तुला त्याचं काहीच कसं वाटत नाही, काहीच भीती नाही. अगं रेवा, देवाला तरी घाबर. परंतु रेवा मात्र अगदी त्या बंदुकीकडे एकटक लक्ष ठेवून असते. रेवा खाली बसते आणि रमाला म्हणते की का मी देवाला घाबरू, जे आजपर्यंत माझं आहे ते मिळवण्याचा मी प्रयत्न केला, मेहनत घेतली, प्रेम केलं आणि म्हणतात ना ते की प्रेमात सर्व काही माप असतं. आणि बहुतेक ही लाईन मी तुझ्याकडूनच ऐकलेली आहे, मग त्यासाठी मी देवाला घाबरू का? आणि तुला माहिती आहे की देव सुद्धा आमच्याच बाजूने असतो, म्हणूनच आमच्यासारखे लोक श्रीमंत होत जातात आणि तुमच्यासारखे लोक हे गरीबच होत जातात. आणि कसे आहे की पैशाने फक्त वस्तू नाही खरेदी करता येत, तर माणसं सुद्धा विकत घेता येतात. म्हणजे हेच बघ, ज्यांच्याकडे पैसा असतो तर पॉवर सुद्धा त्याच लोकांकडे असते. तेव्हा रमा म्हणते की अगं, हे जे काही तू आता बोलतेस ते जर बाहेर आलं तर विचार कर की काय होईल ते. रेवा म्हणते की तू काळजी करू नको, अगं मी पैसे देऊन त्या सर्वांना विकत घेईल. कारण कसे आहे की आजपर्यंत मी प्रेम, विचार, माणुसकी हे सर्व काही करून बघितलं, परंतु त्याचा मात्र काही उपयोग नाही. अगं फक्त पैशाने सर्व काही मिळतं. तेव्हा रमा म्हणते की हो ना रेवा, अगं पैशाशिवाय तुला आजपर्यंत दुसरं काही दिसलं नाही, पण असं मात्र काही नाही. अगं पैशाने तू कधीही प्रेम नाही मिळू शकत. तेव्हा मात्र आता हे सर्व जेव्हा लोक ऐकत असतात तर तेव्हा वॉचमन काका म्हणतात की नाही, रमाताईंना मी काही होऊन देणार नाही साहेब, मी आहे तुमच्या सोबत. आणि ताव त्या ठिकाणी ते यायला निघतात. आणि जे काही आपले भजे विकणारे काका असतात तर ते सुद्धा आपल्या बायकोला घेऊन ताव येतात. आणि काही असे अनेक लोक जे हे सर्व काही ऐकत असतात तर अगदी रमासाठी, अक्षयसाठी धावून येतात मदतीचा हात म्हणून. तेव्हा रमा म्हणते की हे बघ रेवा, अगं जगात पक्की काय चाललं ते, अगं माणसं एकटी पडतात, खिसा कितीही पैशाने भरलेला असला तरी त्यांना कायम एकटेपणा जाणवत असतो. अगं त्याच वेळेस त्यांना माणुसकी आठवते आणि माणसांची आठवण होते. त्यामुळे रेवा, पैशाचा विचार करू नको. अगं पैशाने काही किंमत नसते, माणुसकी ही जगातील सर्वश्रेष्ठ असते. पण नाही रेवा, अगं या सर्वाचा तुला काही उपयोग नाही होणार, तू कधीही त्यात सुधारणारी नाही, कारण कधीही तू त्या जगातून बाहेर नाही आली. त्याबद्दल लगेच रेवाला खूप राग येतो. रेवा म्हणते की काय रमा, तू मला माणुसकीबद्दल शिकवते? मग ठीक आहे की तुला आता कळेल की तू किती चुकीची आहे आणि मी किती बरोबर आहे. आणि तटकन उभी राहते. रमाच्या डोक्याला ती गन लावते आणि गुड बाय रमा, अगं शेवटी माणुसकी हारते आणि मनी पॉवर जिंकते. अगदी तसेच गुड बाय रमा असे म्हणत असते तर अगदी सर्वजण धावतच रमाला वाचवायला येत असतात. तेव्हा मात्र आता तरी सुद्धा आपली रमा घाबरत नसते. आणि तेवढ्यात रेवा ही गन ओढणार तर इन्स्पेक्टर साहेब पाटील लगेच हे मोठ्याने आपल्या लाऊडस्पीकरमध्ये म्हणतात की रेवा, अगं तुला चारही बाजूनी घेरलेलं आहे, स्वतःला तू पोलिसांच्या स्वाधीन कर. तेव्हा रेवाच्या पायाखालची जमीन हादरते. रेवा तर खूप घाबरते. रमा मात्र अगदी तोऱ्यात आपल्या रेवाकडे पाहत असते. तेव्हा रमा म्हणते की बघ ना, आले तुला खडी फोडायला पाठवायला, जा आता तू. तेव्हा रेवा ही रमावरच ओरडते की शटअप, गप्प बस. आणि सनी कुठे गेला असेल? सनीला तर मी बाहेर लक्ष ठेवण्यासाठी सांगितले होते, म्हणून ती सनी करत असते. तेव्हा रमा म्हणते की अगं तो सुद्धा नाही येणार, अगं त्याचं काम त्याने केलेलं आहे. तेव्हा रेवा विचारते की म्हणजे काय? तर रमा म्हणते की अगं म्हणजे तो माफीचा साक्षीदार झाला, आता मात्र तो तुझ्या विरोधात पोलिसांकडे आहे आणि पोलिसांच्या बाजूने. हे ऐकून तर रेवाला आणखीन अगदी धक्का बसतो. रेवा इतकी भडकते, म्हणजे सनीने सुद्धा मला चीट केलं. रमा म्हणते की हो अगं रेवा, वाईट माणसांचं असंच होतं, शेवटी त्याच्या बरोबर कोणीच राहत नाही. आणि तेवढ्यात पाटील साहेब पुन्हा मोठ्याने ओरडतात की रेवा, अगं तू येथून पळून नाही जाऊ शकत, तू पोलिसांच्या स्वाधीन हो, पोलिसांच्या हवाली कर स्वतःला आणि बाहेर ये. रेवाचा हात मात्र थरथर कापत असतो आणि ती पुढे जाते. हातात मात्र तो गन आणि ती बंदूक तशीच असते. तेव्हा मात्र आता रमा त्या संधीचा फायदा घेते आणि तेवढ्यात रेवा ही पुढे पाहत असते आणि मागून रमा लगेच आपले हात अलगदाचे सोडून घेते आणि
आपल्या पायाखाली जे रेवाने सुळे ठेवलेले असतात तर लगेच रेवाकडे ते ढकलून देते आणि त्याच वेळेस रेवाच्या हातातील बंदूक खाली पडते आणि रमा ती बंदूक आपल्या हातात झेलते आणि लगेच रेवाची गचंडी धरून रेवाचा जो काही हातातील बंदूक ती रेवाच्याच डोक्याला लावते। तेव्हा रमा म्हणते की रेवा तुझा खेळ संपला आता, म्हणून लगेच आपल्या पायाने दरवाजा उघडते आणि रेवाला सर्वांसमोर घेऊन येते। रेवाची तिने अगदी गचंडी धरलेली असते। रेवा खूप घाबरते, रमा सोड मला करत असते। तेव्हा रमाचे हे धाडस बघून सर्वांना मात्र खूप अभिमान वाटतो। अगदी एकटक आपल्या रमाकडे बघत असतात। सर्वांना खूप आनंद होतो की रमा ही आपली सुखरूप बाहेर आली आणि त्या रेवाला सुद्धा घेऊन आणि रेवाला बाजूला ढकलून देते म्हणजे पोलिसांकडे। तेव्हा मात्र जे आपल्या रमाच्या मदतीला आलेले असतात तर ते अगदी जय घोष करत म्हणत असतात की माणुसकीचा विजय असो, सत्याचा विजय असो, चांगुलपणाचा विजय असो, माणुसकीचा विजय असो। रेवा तर अगदी सगळ्यांकडे बघत असते, परंतु जे काही सर्व ते पोलीस आणि इतर लेडीज कॉन्स्टेबल असतात तर ते रेवावर बंदूक रोखून असतात। त्यामुळे आता रेवाला मात्र कुठेही पळायला चान्स नसतो। तेव्हा आपले भूषण दादा रेवा समोर येतात आणि रेवाला म्हणतात की रेवा अगं तू जास्त ओहर बनू नकोस, तुला काय म्हणतं काय माहिती ग माणुसकी काय असते ते। अगं माझ्या तायडीसारख्या माणसामुळे 100 लोकांना जगण्याची आशा मिळते। पंकज काका म्हणत असतात की रेवा अगं तुझ्या पापाचा घडा भरला आता, तू इथून पळून नाही जाऊ शकत। किंवा मंगला मावशी सुद्धा म्हणते की हो जा ना पळून, नाही तुझ्या तंगड्या तोडल्या तर नाव नाही माझं मंगला। आणि तू आमच्या रमाला म्हणून मंगला मावशी तिच्यावर धावून जायला निघतात, परंतु पंकज काका आणि कावेरी तिला धरतात। मंगला मावशीचा जीव अगदी तळतळत असतो की माझ्या रमाला तू इतका त्रास दिलास। पंकज काका म्हणतात की मंगल शांत हो, पोलीस आहे ना तिच्याकडे बघायला, म्हणून ते मंगलाला शांत करतात। रमाला आपल्या बिचारीला पायाला तर खूप त्रास होत असतो। तेव्हा रेवा लगेच सर्वांना म्हणते की हे जास्त माझ्यासमोर बोलायचं नाही, मी काही केलेलं नाही आणि पोलीस मला नाही पकडू शकत। तेव्हा पाटील इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की रेवा कसं आहे की गुन्हेगार कितीही शातीर असला तरी मात्र तो पोलिसांच्या कचाट्यातून नाही सुटू शकत। रेवा इतकी घाबरते आणि हे म्हणत असते की मी काहीच केलेलं नाही, अगदी खरेपणाचा आवती आणत असते, परंतु तिला हे माहिती नसतं की आज आपण जो काही गुन्हा केला तो सर्व जगाने ऐकलेला असतो। तेव्हा पाटील साहेब म्हणतात की अगं रेवा असं तुला वाटतं, स्वतःच्या तोंडानेच तू सर्व तुझे गुन्हे कबूल केले जे आम्ही सगळ्यांनी ऐकले। तर रेवाचा चेहरा पूर्णपणे फिका पडतो। रेवा म्हणते की ऐकले कुठे ऐकले तुम्ही? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अगं रेडिओवर आणि फोनवर सुद्धा। रेवाच्या पायाखालची जमीनच हादरते। रेवा म्हणते की काय हॉट? तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो अगं सनीने तुझ्या विरुद्ध साक्ष देऊन स्वतःला आमच्या स्वाधीन सुद्धा केलंय। तेव्हा रमा म्हणते की बघितलंस का रेवा, अगं तूच तुझ्या स्वतः जाळ्यात अडकलीस, मला हे सर्व माहिती होतं, म्हणून तर तुझ्याकडून मी हे सर्व वधून घेतले, कारण रेवाला याबद्दल माहिती नसते आणि शेवटच्या क्षणाला रमाने तिच्याकडून सर्व काही अगदी गुन्हे कबूल करून घेतलेले असतात, कारण सनीने त्याबद्दल सर्व काही आपल्या रमाला सांगून ठेवलेले असतात। तरी सुद्धा खोटेपणाचा आवडणारी रेवा म्हणते की तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलेत, त्यामुळे एकेकाला मी नाही सोडणार। तेव्हा रमा म्हणते की अगं सोडायला तर तू एकदा जेलमधून तरी सुटून दाखव आणि मग आम्हाला सोडून दाखव, कारण तू आता जेलमधून कधीही नाही सुटू शकत। तेव्हा आजी मात्र पूर्णपणे अगदी अशी थकून गेलेली असते आणि त्या रेवाचा तिला खरंच खूप राग येतो। अभिला सुद्धा खूप राग येत असतो। सर्वजण अगदी रागाने या रेवाकडे बघत असतात। हिला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी, हिच्या पापाची शिक्षा शेवटी हिला मिळालीच, म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद असतो। त्यानंतर आता इकडे सर्व शशिकांतने ऐकलेलं असतं, तो आपल्या रूम मध्ये असतो आणि त्याला आता काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते, म्हणून तो स्वतःला मारायचा प्रयत्न करतो आणि ड्रॉवर मधून एक चाकू घेतो आणि त्या चाकूने आपली शिर कापण्याचा प्रयत्न करून तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो। आणि त्याच वेळेस मात्र आता तेथे सीमा येते आणि सीमा शशिकांतच्या हातामधील तो चाकू घेते आणि काय हो काय चाललंय तुमचं, वेड लागलं का तुम्हाला? शशिकांत म्हणत असतो की नाही सीमा मला मरायचं, मला जगायचं नाही। तेव्हा सीमा ही शशिकांतवर ओरडते। शशिकांतला खूप पश्चाताप होत असतो की सीमा अगं काय केलं मी हे, खरंच मला स्वतःच्या बुद्धिमत्तेची इतकी घमंड होती, त्या पोरीने आणि तिच्या आईने माझं माकड बनवलं, आता मला मेल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, म्हणून शशिकांत आज इतका ढसाढसा रडत असतो। तेव्हा सीमा म्हणते की जरा शांत होता का तुम्ही आणि येथे खाली बसा। ते
तेव्हा शशिकांत खाली बसतो आणि सीमा त्याला समजावून सांगत असते की तुमचं काय चुकलं हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कायम तुमच्या कुटुंबाच्या विरोधात गेलात, कायम आमच्यापासून तुम्ही लांब राहिलात आणि म्हणूनच रेवा सारख्या मुलीने तुमचा गैरफायदा घेतला. आणि अगदी प्रेमाने ती शशिकांतला समजावत असते की हे बघा ऐका, आपण जर प्रेमाने एकजुटीने सर्वजण उभे राहिलोत ना तर आपलं मात्र कोणीच काही बिघडू नाही शकणार, कोणीच आपला फायदा नाही घेऊ शकणार, कोणीच आपल्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये दरी नाही निर्माण करू शकणार. अहो प्रयत्न तरी करा, अजून सुद्धा वेळ नाही गेलेली, स्वतः सुधरा आणि आपलं सर्व काही आपण एकत्र येऊन सर्व काही करू शकतो असे इतके प्रेमाने ती शशिकांतला समजावत असते. तेव्हा कुठे शशिकांतची अक्कल ठिकाणावर येत असते आणि स्वतःला लाज वाटत असते. अगदी खाली मान घालून तो बघत असतो. सीमाच्या नजरेमध्ये नजर सुद्धा तो देऊ शकत नव्हता. त्यानंतर मात्र आता इकडे इन्स्पेक्टर साहेब ही पोलिसांना रेवाला चहूबाजूने घेरतात. तेव्हा अक्षय हा रेवाच्या समोर येतो. रेवा मात्र आता पूर्णपणे घाबरून जाते, डोळ्यातून अगदी खळखळ पाणी येत असतं. त्या रेवाकडे रागाने बघत बघत तो आपल्या रमाजवळ येतो आणि रमाकडे एकटक बघून तिच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवतो. रमाला सुद्धा खूप आनंद वाटतो आणि आता अक्षय आणि रमा आपले रेवाच्या नाकावर टिचून एकत्र येतात. कावेरी आणि मंगला मावशी या सर्वांना खूप आनंद होतो आणि पंकज काकांना सुद्धा. तेव्हा अक्षय रमाचा हात धरतो. तिला धरून तिच्या हातातील जो काही बंदूक असतं तो अभिच्या हातात देतो आणि अभि पोलिसांच्या हातात देतो. तेव्हा अक्षय रेवासमोर आपल्या रमाला घेऊन उभा राहतो आणि रेवाला म्हणत असतो की हे सर्व तुझ्या इगोमुळे झालं, त्यामुळे आता तरी ह्या तुझ्या मनात जी सुडाची भावना आहे ती जळून दे. आणि दोघेही एक रेवासमोर उभे राहतात, एकमेकांच्या हातामध्ये हात देत तो हात रेवासमोर धरतात. आणि ही रमा आणि अक्षयच्या प्रेमाची ताकद आहे, ज्यात शेवटी विजय हा सत्याचाच झाला असे अगदी छाती ताणून आपली रमा ही रेवाच्या तोंडावर सांगते. तेव्हा लगेच रेवा ही अजून सुद्धा काही तिचा ॲटिट्यूडपणा कमी होत नाही आणि ती रमा आणि अक्षयला म्हणते की किती भोळे आहात ना तुम्ही दोघेजण सुद्धा. तुम्हाला वाटत असेल की मी हारले, तुम्ही जिंकलात असे तुम्हाला वाटत असतील, परंतु तसे मात्र काही नाही. आणि असा गोल असा गरका ती रमा आणि अक्षयला घालते आणि म्हणत असते की मी रेवा राज्याध्यक्ष जी कधीही हार मानत नाही आणि कदाचित तुम्ही हे विसरला असतान की मुकदमांची सर्व प्रॉपर्टी ही माझ्या नावावर आहे, हे मात्र तुम्ही विसरू नका. त्यामुळे आता मात्र ती वेळ येणारच आहे की तुम्हाला माझ्या समोर नाक घासावे लागेल, नाहीतर तुम्ही दोघेच काय तुमची पूर्ण फॅमिली रस्त्यावर येईल. हो ना. म्हणून रेवा खूप खुश असते. तर अक्षय आणि सर्वजण अगदी तोऱ्यात तिच्याकडे बघत असतात. अक्षय म्हणतो की काय रेवा, तुला अजून सुद्धा तेच वाटते का ग की आम्हाला हे सर्व करावे लागेल का? रेवा म्हणते की हो करावे तर लागेल. तर अक्षय म्हणतो की मग त्या अगोदर तू तुझ्या आईशी एकदा बोलून घे. तेव्हा अक्षय लगेच जान्हवी बहिणीला आवाज देतो, आईला घेऊन यायला सांगतो. तेव्हा रेवाची आई तेथे येते. रेवा म्हणते की काय मम्मा? तर लगेच नलिनी म्हणत असते की काय रेवा काय केलं तू हे? आणि ती रेवावरच ओरडत असते की रेवा काय इतका इगो, इतका अहंकार कुठून आला ग तुझ्यामध्ये? आणि मला तर खरं काय बोलू आणि काय नाही करू खरंच काही कळत नाही रेवा, तू जे काही वागली त्याबद्दल. तेव्हा रेवा म्हणते की मम्मा अगं डोंट वरी, ह्या मुकादमांना आपण चांगला धडा शिकू, आपण यांचा बदला घेऊयात. तर लगेच असे म्हटल्यानंतर रेवाच्या आईला म्हणजे नलिनीला खूप राग येतो. जोरात एक सनसन ती रेवाच्या कानामागे देते आणि रेवाला सुद्धा आता समजते की आपली आई सुद्धा आपल्या बाजूने नाही म्हणून. अक्षय रमा अगदी आनंदाने एकमेकांकडे बघत असतात. रेवा आपला गाल चोळत म्हणते की मम्मा काय केलंस तू हे? तेव्हा रेवाची आई म्हणते की रेवा अगं इतका इगो चांगला नाही, हे जे काही आज तू वागली आणि स्वतःच्या पायावरच तू धोंडा पाडून घेतलास त्यामुळेच तुझं नुकसान झालं. आणि राहिला प्रश्न हा प्रॉपर्टीचा, तर ती प्रॉपर्टी मी शशिकांत मुकादम यांना परत दिली. रेवाला हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. रेवा म्हणते की काय आई तू काय केलं हॉट? तेव्हा रेवाची आई म्हणते की हो रेवा, कारण मला हे माहिती नव्हतं की तुझी मजल खून करण्यापर्यंत जाईल म्हणून. तुला तर काय बोलायचे, अगं चूक तर खूप मोठी माझी झाली, मीच तुला कुठेतरी संस्कार करण्यामध्ये कमी पडले. जेव्हा मी तुला चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत आले म्हणूनच आज हे दिवस मला बघावसे म्हणजे लागले. आणि अगं जेव्हा मी शिक्षा बघून घरी आले तेव्हा मला सर्व काही गोष्टी ह्या कळून चुकल्या की प्रत्येक वाईट कृत्याचा अंत हा वाईट असतो. तेव्हा नलिनी ही हात जोडते आणि रमा अक्षयची माफी मागते की रेवामुळे आतापर्यंत जो काही तुम्हाला त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी हात जोडून तुमची माफी मागते. तेव्हा रेवाच्या डोळ्यात पाणी येते. रेवा अगदी तोऱ्यात म्हणत असते की अगं मम्मा मला आजपर्यंत असे वाटायचे की तू माझी शत्रू आहे, कारण मी किती काही केलं तरी सुद्धा कधीही तुला माझा अभिमान नाही वाटला, तुला माझं कौतुक सुद्धा कधी करावंसं नाही वाटलं.
वाटलं आणि आज मात्र ते तू प्रूव्ह करून दाखवलं सुद्धा आणि पुन्हा एकदा तू आई म्हणून एक नाकर्ती बाई ठरली आणि या गोष्टीसाठी कधीही मम्मा मी तुला माफ नाही करू शकत. आय हेट यू. तेव्हा नलिनी म्हणते की हो अगं तुझं तर बरोबरच आहे आणि कारण खरंच मी कधीही म्हणजे माफ करण्याच्या लायकीची नाही. कारण माझी चूक काय होती तुला माहिती आहे का? आजपर्यंत मी तुझ्या प्रत्येक चुकांकडे आणि तुझ्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करत आले. कधीही मी तुला असं करू नको हे सांगितलं नाही. उलट मी तुला कधी तर पाठिंबा दिला होता. परंतु आता मात्र इथून पुढे नाही. मी इथून पुढे काही असं नाही होऊन देणार. जे मी अगोदर करायला हवं होतं ते आज मी करते. तुला मी तुझ्या चुकांची शिक्षा भोगायला पाठवते तुरुंगात. आणि रेवाची आई ही रेवाला पोलिसांना घेऊन जाण्याची म्हणजे सांगते. तेव्हा आता रेवाच्या तर पायाखालची जमीन हादरते की जी आईचा आधार होता ती आज सुद्धा आई बदलली आणि माझ्या विरोधात ती बोलते. म्हणून रेवाला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होती. खूप एकटेपणा असं तिला जाणवायला सुरुवात होती. तेव्हा लेडीज कॉन्स्टेबल 2 असतात तर रेवाला धरतात आणि दोन्ही हातात बेड्या घालून तिला अगदी म्हणजे फरफटत घेऊन जातात. रेवा खूप रडत असते की मी काही केलेलं नाही, मला सोडा. परंतु कोणी मात्र आज रेवाला वाचवायला येणार नसतो. तिच्या आईला वाईट वाटत असतं परंतु तरी सुद्धा ती स्वतःचं जी काही माया आहे ती आवरते. कारण रेवाने तर इतके मोठे गुन्हे केलेले आहे त्यापुढे कोणीही तिला माफ करणार नसतं. आणि आता शेवटी पोलीस हे रेवाला घेऊन जातात आणि सर्व जे काही जग आहे तर ते सुद्धा अगदी रेवाचा तिरस्कार करत त्यांच्या मागे जात असते आणि रमा आणि अक्षय एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन उभे असतात. तेव्हा न्यूजपेपरवाले सुद्धा तेथे आलेले असतात आणि रेवा मात्र आपलं तोंड झाकून घेत असते आणि तरी सुद्धा तिचा इगो इतका अजून सुद्धा कमी झालेला नसतो आणि ती तळतळून म्हणत असते की मी एकेकाला सोडणार नाही, फक्त मला बाहेर येऊन द्या मग दाखवते मी एकेकाला माझी पावर काय आहे ते. तरी सुद्धा अगदी धमक्या देत असते. तेव्हा रमा म्हणते की अगं रेवा तुझ्या पावरवरून नाही कळणार की तू किती श्रेष्ठ आहे ते. अगं तुझं मन किती चांगलं आहे हे त्याच्यावरून कळेल. अगं स्वतःच्याच मैत्रिणीच्या संसारात तू विष कालवायला निघाली होतीस पण तू तर काहीच करू शकली नाही. तेव्हा अक्षय सुद्धा रागाने म्हणतो की अगं रेवा जेव्हा सर्व कुटुंब एकत्र येतं तेव्हा मात्र भले भले हारतात आणि तू मात्र यातून सुटणार तर नाहीच. आणि जरी सुटली तर बाहेर आल्यानंतर मात्र कुणाचेही संसार मोडण्याचा प्रयत्न करू नकोस. जे एकमेकांवर प्रेम करतात त्यांचं प्रेम मात्र हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हे बघ सगळेच रमा अक्षय नसतात. तरी सुद्धा रमा आणि अक्षय मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुमच्याकडे बघेल अशा धमक्या देत पोलीस तिला गाडीमध्ये हिसकावून बसवतात. आणि तिला गाडीमध्ये बसवले तरी सुद्धा आपल्या मम्माला म्हणते की आय हेट यू मम्मा आणि रमा अक्षय तुम्हाला मी नाही सोडणार. आणि शेवटी पोलीस तिला गाडीमध्ये बसून घेऊन जातात आणि जेलमध्ये तिला टाकतात. आणि तेवढ्यात मात्र आता ती गाडी निघून गेल्यानंतर आपल्या रमाला मात्र चक्कर येते. कारण तिच्या पायाला जी गोळी लागलेली असते त्यातून खूप रक्त वाया गेलेले असते आणि रमा चक्कर येऊन खाली पडणार तोच लगेच अक्षय तिला धरतो आणि रमा असे करत असतो. तर भूषण लगेच म्हणतो की वंट्यात थांब मी रिक्षा घेऊन येतो आणि भूषण धावतच रिक्षा घेऊन येतो. सर्वांना आपल्या रमाची खूप काळजी लागते. तेव्हा घाईने रमाला हॉस्पिटलला नेऊन घरी घेऊन येतात आणि रमा ही झोपलेली असते. परंतु तरी सुद्धा रमा खूप घाबरलेली असते आणि रमाला स्वप्न म्हणजे असं झोपेत सुद्धा ती घाबरते आणि दचकून उठत असते. अक्षय अगदी तिच्या शेजारीच बसून असतो आणि तो तिच्या डोक्यावरून हात प्रेमाने फिरत असतो आणि रमाला म्हणत असतो की रिलॅक्स रमा, शांत हो जरा. तेव्हा रमा डोळे उघडून पाहते तर ती आपल्या घरी असते आणि अक्षय तिला म्हणतो की शांत हो रमा, तू तुझ्याच खोलीमध्ये आहेस. अगं रमा आपल्याच खोलीत आहोत आपण आणि आता तुला बरं वाटतं का? रमा म्हणते की हो. तेव्हा अक्षय अगदी प्रेमाने तिला सांगत असतो की रमा आता आपण कधी वेगळे नाही होऊ शकत, कोणीही आपल्याला वेगळं नाही करू शकत. आपल्या संसारावरील जे काही मळप आहे ते आता दूर झालं, कोणी आपल्याला त्रास नाही देऊ शकत आणि ते फक्त रमा आता तुझ्यामुळे ते शक्य झालं. आपल्या मध्ये सुद्धा आता कोणी येणार नाही आणि आपल्याला त्रास नाही देणार. तेव्हा रमा थोडी नाराज असते. रमा म्हणते की अहो रेवा या खोलीतून गेली पण. तेव्हा अक्षय विचारतो की पण काय? तर रमा म्हणते की अहो पण या खोलीतून नाही गेली अजून. पडदे, ब्लँकेट, बेडशीट आणि सर्व काही हे सर्व तिने गुलाबी रंगाचं अगदी आपल्या मनाप्रमाणे आपल्या चॉईस प्रमाणे करून घेतलेत. तेव्हा अक्षय म्हणतो की थांब आत्ताच मी सर्व काही चेंज करतो. अक्षय लगेच उठतो आणि रमा म्हणते की अहो असं काय करता, थांबा ना मी म्हणले तर लगेच तुम्ही करायला सुद्धा लागलेत. अक्षय ऐकत नाही. अक्षय सर्व पडदे आणि ते जे काही रेवाच्या आवडीचं सर्व काढून घ्यायला सुरुवात करतो. रमा म्हणत असते की अहो काय हो मी म्हटले आणि लगेच तुम्ही कामाला सुद्धा लागलेत. अक्षय म्हणतो की मग बरोबरच आहे की ज्या गोष्टीचा माझ्या बायकोला त्रास होतो त्या गोष्टी आपल्या घरात नकोच, रूम मध्ये घरात कुठेही नको. आणि थांब म्हणून अक्षय ते पडदे काढायला सुरुवात करतो. रमा म्हणते की अहो काही गरज नाही, इकडे या, खाली उतरा, नंतर
नंतर करा ते सर्व। तेव्हा अक्षय खाली उतरतो आणि रमा शेजारी बेडवर येऊन बसतो। रमा ही म्हणते की काय हो, मी खरंच खूप त्रास देते का तुम्हाला? तेव्हा अक्षय म्हणतो की त्रास कसला ग? अगं उलट हा हक्क तू असाच गाजवायला हवा माझ्यावर, हेच तर मी कायम मिस करत होतो। माझ्यावर असा तुझा हक्क गाजवणार, मला सांगणं, माझं रुसणं, तुझं रुसणं, हेच तर मी किती दिवसामुळे मी मिस करत होतो। पण आता मात्र यापुढे मला हे सर्व मिस नाही करायचं। तू असा हक्क माझ्यावर गाजवायला हवा, हक्काने मला सांग। आता मात्र आपल्यामध्ये कोणी येणार नाही, आपल्यातील प्रेम सुद्धा कधीही कमी नाही होणार। अगदी प्रेमाने तो आपल्या रमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि रमाला जवळ घेतो आणि रमाच्या कपाळाचा अगदी प्रेमाने किस घेतो। तेव्हा रमा सुद्धा अगदी खुश होऊन आपल्या अक्षयकडे पाहत असते आणि आज खऱ्या अर्थाने दोघे एकत्र येतात। त्यांना कटकट करणारे रेवा मात्र आता कधीही त्यांच्या आयुष्यात येणार नसते, म्हणून रमा आणि अक्षय खूप खुश असतात। आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा खूप रडत असते की मी आई आजींना नाही आवडत, शशिकांत मुकादम यांना नाही आवडत, मी खूप प्रयत्न केलं तरी सुद्धा ते मला नाही स्वीकारू शकत, म्हणून मी आणि हे वेगळं राहण्याचा निर्णय घेतोय। म्हणून रमा आपली बॅग घेते आणि जायला निघते। तेवढ्यात मात्र लगेच इन्स्पेक्टर साहेब तेथे येतात आणि शशिकांत रमाची माफीच मागत असतो आणि इन्स्पेक्टर साहेब पाटील म्हणतात की शशिकांत मुकादम यू आर अंडर अरेस्ट। तेव्हा रमा म्हणते की नाही, कारण शशिकांत मुकादम यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही। आता रमा ही त्यांची साक्ष देते आणि त्यांना चक्क सोडवते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।